तर इथे बघू शकता तुम्ही, हा जो 4 टक्सचा ब्लाउज आहे तो मी स्टिच केलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की 4 टक्सचा जो ब्लाउज आहे तो कशा प्रकारे स्टिच करायचा आहे, किंवा म्हणजे एवढे फिनिशिंग किंवा व्यवस्थित येण्यासाठी काय नेमकं आपण काळजी घ्यायला पाहिजे। खूप साऱ्या बारीक टिप्स असतात, त्याही आपण या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत। तर तुम्ही काय करायचं आहे, आता काही जणांना काय वाटतं की आपण एवढा म्हणजे जे बिगनर्स असतात तर त्यांना वाटतं की आपण अशा पद्धतीचा ब्लाउज आपल्याला स्टिच करायला येत नाही किंवा जमत नाही, तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे। त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कुठेही स्किप न करता बघायचा आहे। त्याच्यामुळे तुम्हाला समजणार आहे की कशा पद्धतीने हे जे फिनिशिंग आहे, गळा म्हणा किंवा हे टक्सचा जो पफ आहे तो आपण कशा पद्धतीने व्यवस्थित एकदम छान आलेला आहे आपल्या ह्या ब्लाउजचा, तर तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे। तर चला मग जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया। तर तुम्ही बॅक साईडला पण बघू शकता, इथं फिनिशिंग बघा तुम्ही ब्लाउजची किती सुंदर आलेली आहे, एकदम छान अशी फिनिशिंग आलेली आहे। तसंच स्लीव्हची ही फिनिशिंग तुम्ही बघू शकता एकदम छान। तर एकदम सावकाश पद्धतीने व्यवस्थित तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे सर्व ज्या टिप्स आहेत ते मी सांगणार आहे। तर चला आपण जास्त वेळ न घेता सुरुवात करूया। मागच्या व्हिडिओमध्ये आपण अर्धा जो आहे तो ब्लाउज स्टिच करून घेतलेला होता, आता आपण याच्या पुढचा ब्लाउज स्टिच करणार आहोत बघा। तर इथे काय करायचं आहे बघा, अर्धा इंच जे आहे ते वरच्या साईडला टाकायचं आहे व आपण आपलं जे शिलाई मार्जिन आहे ते 1.5 इंच, त्या 1.5 इंचाच्या अलीकडे आपण अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे। याच्यावरती टक्सची मार्किंग करायची आहे। टक्सची मार्किंग आपली 4 इंचावर आपण करून घेणार आहोत, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणेच टक्सचं मार्किंग करायचं आहे। तर मी इथं नेहमी 4 इंचाचाच टक्स घेत असते, किंवा एखाद्या ब्लाउजला जर जास्तीचा वरती असेल तर मी 4.5 इंचापर्यंत पण, म्हणजे जसं मापाच्या ब्लाउजला असेल त्याप्रमाणे तुम्ही टक्स घ्यायचा आहे। आता इथं काय करायचं आहे, हे जे क्रॉस आहे ते जोडायचं आहे आणि हे जे आहे ते कट करून टाकायचं। तर हे कशामुळे करायचं असतं, तर जे आपलं शोल्डर आहे ते याच्यामुळे उतरत नाही। आता इथे आपण एक नॉच देऊन घ्यायचा आहे, म्हणजे पलीकडे सुद्धा आपला टक्स तयार होणार आहे, या साईडला सुद्धा। तर आता इथेही आपण टक्सची मार्किंग करून घेऊयात। तर इथे मी टक्सची मार्किंग करून घेतलेली आहे बघा। तर आता आपण टक्स जो आहे तो स्टिच करून घेणार आहोत। ज्याप्रमाणे टक्स स्टिच करून घेतला त्याचप्रमाणे याही साईडचा स्टिच करून घ्यायचा। तर इथे आपण दोन्ही टक्स आपण स्टिच करून घेतलेला आहे। आता जी कमरेची पट्टी आहे ती आपण जॉईंट करून घेणार आहोत बघा। अशा प्रकारे याच्यावरती आपण टिप देऊन घ्यायची आहे। तर चला आपण टिप देऊन लगेच। तर इथे थोडंसं माझं कट झालेलं आहे त्यामुळे मी जास्त करून घेत आहे। जे आहे तो टीप मारून झालेली आहे बघा। आता काय करायचं आहे, आता आपण परत एकदा याला दाब टीप देऊन घेणार आहोत बघा। दाब टीप सुद्धा देऊन झालेली आहे बघा। आता जे राहिलेलं जे कापड आहे ते आपण कट करून टाकायचं आहे व याला आता परत एकदा अशा प्रकारे तुम्ही टिप देऊन घेऊ शकता, किंवा असंच ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही, आपण त्याला परत हातशिलाई करणार आहोत। तर मी आता इथे टिप देत नाही आहे, तर मी त्याला परत हातशिलाई करणार आहे। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला बॅक तयार आहे, एकदम मस्त व्यवस्थित झालेला आहे आपला जो बॅक आहे। तर आता आपण काय करायचं आहे, आता आपला सर्व फ्रंट आणि बॅकचे दोन्ही पार्ट जे आहेत ते तयार झालेले आहेत बघा। तर इथे आता आपण आपली जी ह्याची शोल्डरची बाजू आहे ती आपण अटॅच करून घेणार आहोत। तर याला काय करायचं आहे बघा, इथे थोडंसं अशा प्रकारे क्रॉस टिप मारायची आहे बघा। तर आपण इथे जॉईंट करून घेणार आहोत। तर इथे आता आपण शोल्डर जे आहे ते जॉईंट करून घेणार आहोत बघा। तर अशा मगाशी दाखवल्याप्रमाणे असं क्रॉस थोडंसं जॉईंट करून घ्यायचं आहे बघा। तर मी आता इथे जॉईंट करून घेत आहे बघा। तर इथे जे आहे ते मी जॉईंट करून घेतलेला आहे शोल्डर। याच पद्धतीने तुम्ही दुसऱ्याही साईडचं शोल्डर अटॅच करून घ्यायचं आहे। तर बघा आपलं जे शोल्डर आहे ते अटॅच करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आलेलं आहे। तर इथे जॉईंट करताना व्यवस्थित काळजी घ्यायची, दोन्ही एकसारखं येईल त्याची, या साईडलाही व्यवस्थित बघायचं आहे। तर इथे आता आपण स्लीव्ह जी आहे ती अटॅच करून घेणार आहोत बघा। तर त्यासाठी काय करायचं आहे, आपण हे जे आहे ते स्लीव्ह एकावर एक करून घ्यायचे आहेत, म्हणजे दोन्ही साईडच्या एका साईडला करून घ्यायचे आहेत। आणि हा जो आपण जो मच्छकडचा जो आकार दिलेला आहे
थोडा माझा कट झालेला आहे ऑलरेडी, तर मी कमीच करत आहे. अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. आणि याला काय करायचं आहे, असे मार्क करून घ्यायचे आहेत या साईडला. म्हणजे आपल्याला जो मच्छकट असतो तो पुढच्या साईडला आला पाहिजे हे लक्षात राहण्यासाठी आपण हे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे ज्या पण वेळेस तुम्ही कटिंग करता त्यावेळेस तुम्ही सवयच लावून घ्यायची आहे अगदी, म्हणजे आपल्याला लक्षात राहतं की आता तुम्ही बघू शकता. आता या साईडला आपलं जर आपण कट केलेला आहे हा जो मच्छकट आहे तो आपल्याला बरोबर समजत आहे की आपला ही साईड जी आहे ती आपल्याला पुढून जॉईंट करायची आहे. तर आता आपण बाही जी आहे ती जॉईंट करून घेऊया बघा. तर चला इथे मी तुम्हाला जे आपलं जे कापड आहे ते घ्यायचं आहे आणि इथं सेंटरचं जे नॉच आहे ते देऊन घ्यायचं आहे. तर ही नॉच द्यायची सवयसुद्धा तुम्ही लावूनच घ्यायची आहे. तर आता बघा ही जी आहे ती माझी फ्रंटची साईड आहे बघा. तर माझी ही जी जॉईंट होत नाही आहे तर दुसरी जी आहे ती माझी याच्यासाठी या साईडला बसत आहे. तर आता ही बघा म्हणजे हे आपल्याला सोपं जातं, म्हणजे नाही का की आपलं चुकत नाही किंवा आपलं काही प्रॉब्लेम येत नाही. तर त्याच्यामुळे ही सवय लावूनच घ्यायची आहे. तर चला आता आपण स्टिच करून घेऊयात बघा. आणि स्लीव जोडताना नेहमी शोल्डरच्या सेंटरपासून जोडायची आणि या साईडचं अगोदर जोडून घ्यायचं आणि या साईडचं मग नंतर जोडून घ्यायचं. अशामुळे काय होतं, आपल्याला जी बाही जी आहे ना ती कुठेही कमी पडत नाही किंवा कुठे जास्त होत नाही. अगदी मापाला व्यवस्थित बाही बसते. आणि जोडताना नेहमी काय करायचं, जास्त कापड ओढायचं नाही किंवा ताणायचं नाही. दोन्ही कापड जे आहे ते एकसारखं जॉईंट करायचं. मग त्याच्यामुळे काय होतं, आपल्या ह्याच्यात ओढून ताणून जर थोडं आपल्याला वाटत असेल की काय कापड कमी पडत असेल तर मात्र आपण थोडंसं एक कापड त्याला कमी वाटतं त्याला आपण थोडंसं ओढून घ्यायचं. शक्यतो जर आपली कटिंग व्यवस्थित असेल तर कुठंच कमी किंवा जास्त होत नाही, एकदम व्यवस्थित बसतं. तर बघा आता इथे मी दुसरी ह्या साईडने ही स्टिच करून घेत आहे. तर आता आपण दुसऱ्याही साईडने आपण शिलाई मारून घ्यायची आहे बघा. तुम्ही काय केलेलं आहे त्या साईडने कसं होतं आपली त्या साईडने ही एक शिलाई डबल बसून जाते. तर मी मुंड्याच्या साईडने सुरुवात केलेली आहे. एका साईडचं मारून घेतलं आहे. आता आपण शोल्डरच्या इथे तर आता आपण इथून स्टिच करून घ्यायचं आहे. तर आपली जी टीप आहे ती देऊन झालेली आहे बघा. आता आपण इकडून परत एकदा एक शिलाई देऊन घेणार आहोत. म्हणजे दोन शिलाई आपल्या मजबूतीच्या म्हणजे दोन तरी शिलाई असाव्यात. आता सेम याच पद्धतीने दुसरी ही स्लीव्ज तुम्ही अटॅच करून घ्यायची आहे. तर बघू शकता एकदम व्यवस्थित आपली स्लीव्ज अटॅच करून झालेली आहे. तर बघा इथे किती छान अशी व्यवस्थित आपली शिलाई देऊन झालेली आहे, एकदम छान झालेली आहे. आता दुसरी स्लीव्ज मी आता याच पद्धतीने जॉईंट करून घेणार आहे. तर आता आपण इथे ब्लाउजला फिटिंग करून घेणार आहोत. आता काय करायचं आहे, इथे सरळ बाजूने एक टिप देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे सरळ. तर आता आपण टिप देऊन घेऊयात. जर तुम्हाला सविस्तरपणे व्हिडिओ बघायचा असेल तर तो देखील आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर तो तुम्ही नक्की त्याला खूप पसंती दिलेली आहे. तर तुम्हाला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा. त्याच्यामध्ये खूप सगळ्या टिप्स दिलेल्या आहेत कशा प्रकारे करायचं आहे ब्लाउज. तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा. तरी ते आपण एक सरळ टिप देऊन घेतलेली आहे. आता हे जे राहिलेलं कापड आहे ते आपण थोडंसं कट करून घ्यायचं आहे. इथे आपली शिलाई जी बघून आहे ती काळजीपूर्वक कट करून घ्यायची आहे. तर याही साईडनं मी आता थोडंसं एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं. तर आता काय करायचं आहे, या साईडला उलटवून घ्यायचं आहे व इकडून हे आपण आता एक टिप देऊन घेणार आहोत त्याच्यावरती. तर आता इथे आपण टिप देऊन घेऊया. तर इथं माझा थोडंसं स्लीवचा जॉईंट पण आलेला आहे, त्याच्यामुळे असं हे दिसत आहे बघा. थोडी मला स्लीव कमी पडली होती. तर एका साईडची व्यवस्थित झाली आणि एका साईडची थोडीशी कमी पडली. तर या साईडला ज्या साईडला आपण टिप देऊन घेणार आहेत. तर आता याला जे आहे ते आपण टिप देऊन घेतलेली आहे. आता याही साईडला सेम त्याच पद्धतीने टिप देऊन घेणार आहोत.
तर इथे मी आता टिप देऊन घेत आहे बघा. तर इथे दुसऱ्याही साईडची मी टिप देऊन घेतलेली आहे बघा. तर आता काय करायचं आहे बघा, इथे जो आहे तो आता आपला मापाचा जो ब्लाऊज घ्यायचा आहे आणि त्याचं मार्जिन जे आहे ते पूर्ण ब्लाऊजला ब्लाऊज जॉईंट करून आपण मापून घेणार आहोत. त्यासाठी आपण आधी ब्लाऊज सरळ करून घेतलेला आहे बघा. तर आता इथे मी मापाचा ब्लाऊज घेत आहे बघा. तर आता इथे आपण हुकच्या साईडने आपण ब्लाऊजला जॉईंट करून घ्यायचं आहे. ब्लाऊज खालची जी कमरेची बाजू आहे ती, तर अशा पद्धतीने आपण ब्लाऊजला ब्लाऊज जॉईंट करून घ्यायचं आहे बघा. तर आता इथे आपण पूर्ण माप जे आहे ते ब्लाऊजचं जॉईंट करून घेतलेलं आहे. आता हे जे शिल्लक राहिलेलं कापड आहे ना, त्याचं काय करायचं आपण असे 4 फोल्ड करायचे आहे आणि जेवढं इथं राहतंय ना तेवढंच आपण खालच्या कमरेच्या साईडला टाकायचं आहे. म्हणजे आता तुम्ही बघू शकता इथं किती राहिलेलं आहे माझं. तर इथे आपलं जे राहिलेलं आहे ते 1.5 इंच आहे. तर 1.5 इंचाचाच मार्क करून घ्यायचा आहे खालच्या कमरेच्या साईडने. तर आता हा ब्लाऊज आपण साईडला ठेवून देऊया आणि बघा, तर इथे जे आहे ते अशा प्रकारे 1.5 इंचावरती आपण हे जे शिलाई दिलेली आहे तिथून आपण मार्क करून घेणार आहोत. तर इथे मी 1.5 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे बघा. तर आपण शिलाई देणार आहोत बघा. आणि आता काय करायचं आहे, आपला जो ब्लाऊजचा जो मुंडा आहे तो पण आपण याच्यावरती मापून घ्यायचा आहे. तर डायरेक्ट एकदम इझी जातो असं फिटिंग करायला आणि फिटिंग ही आपली कुठे चुकत नाही किंवा व्यवस्थित येते. तर इथे मी मार्क करून घेतलेला आहे बघा. आणि दंडघेरचं सुद्धा अशाच प्रकारे मार्क करून घ्यायचं आहे. तर इथेही मी मार्क करून घेतलेला आहे. तर आता आपण शिलाई देऊन तर इथे जे आहे ती मी शिलाई देऊन घेतलेली आहे. आता आपण ज्या आपल्या एक्स्ट्रा ज्या शिलाई आहेत त्या आपण देऊन घ्यायचं बघा. त्याच्यामुळे मशीन जरा चालत नव्हतं. तर आता आपण तशा तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही शिलाई देऊ शकता. तर आता आपण एका साईडचं फिटिंग करून झालेलं आहे. सेम याच पद्धतीने दुसऱ्याही साईडला तुम्ही फिटिंग करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला आलेली आहे. एकदम सुंदर असा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे बघा. खूपच मस्त ब्लाऊज तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर तुम्हाला मी बॅक साईडने सुद्धा दाखवते किती छान असं आपली फिनिशिंग आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता बॅक साईडने पण आपल्या जी ब्लाऊजची फिनिशिंग आहे खूपच छान आलेली आहे. एकदम सुंदर असा ब्लाऊज जो आहे तो आपला तयार झालेला आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. तसेच चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तसेच असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूचं नोटिफिकेशनही दाबून ठेवायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती सर्वात पहिल्यांदा येईल. तर तुम्ही गळा बघू शकता एकदम सुंदर. स्लीव्स पण तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा व्यवस्थित झालेल्या आहेत.